ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ए. संदेश झिंगन, बी. गुरप्रीत सिंग, सी. सुनील छत्री, डी. सुभाशिष बोस. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. सुभाशिष बोस. भारतीय फुटबॉल महासंघ AIFF पुरस्कार 2025 मध्ये सुभाशिष बोसला वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले, तर सौम्या गुगुलोथने 2024 ते 25 हंगामासाठी महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. वेम्बनाड सरोवर कोणत्या राज्यात आहे? ए. राजस्थान, बी. गोवा, सी. केरळ, डी. तामिळनाडू. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. केरळ. या सरोवराची कमाल लांबी 96.5 किलोमीटर म्हणजे 60.0 मैल असून कमाल रुंदी 14 किलोमीटर म्हणजे 8.7 मैल आहे. सरोवराच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 2033 चौ. किमी म्हणजे 785 चौ. मैल आहे. याची कमाल खोली 12 मीटर 39 फूट एवढी आहे. इंटरनॅशनल फायटर्स डे कधी साजरा करण्यात येतो? ए. 4 मे, बी. 3 मे, सी. 2 मे, डी. 1 मे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. 4 मे. इंटरनॅशनल फायटर्स डे याची सुरुवात 1999 सालापासून झाली. संत फ्लोरेन यांचा मृत्यू 4 मे रोजी झाल्यामुळे 4 मे हा दिवस इंटरनॅशनल फायटर्स डे म्हणून साजरा केला जातो. पॉल अँड शार्कने कोणत्या भारतीय क्रिकेटला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? ए. रोहित शर्मा, बी. विराट कोहली, सी. KL राहुल, डी. ऋषभ पंत. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. KL राहुल. पॉल अँड शार्क हा एक इटालियन कपड्यांचा ब्रँड आहे, ज्याची 1975 मध्ये स्थापना झाली. 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 भारतात कोणत्या राज्यात होणार आहे? ए. आंध्र प्रदेश, बी. तेलंगणा, सी. केरळ, डी. तमिळनाडू. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे बी. तेलंगणा. मिस वर्ल्ड स्पर्धेची 72वी आवृत्ती तेलंगणामध्ये या महिन्याच्या 10 ते 31 तारखेपर्यंत आयोजित केली जाईल. भारतीय लष्कराने पाकिस्तान विरुद्ध कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? ए. ऑपरेशन सिंदूर, बी. ऑपरेशन ब्रह्मा, सी. ऑपरेशन राहत, डी. ऑपरेशन त्रिशूल. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे ए. ऑपरेशन सिंदूर. लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये घुसून 9 ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केले. या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आले होते. मध्यरात्री 1:30 एअर स्ट्राईक करण्यात आली. यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे? ए. अमरावती, बी. वाशिम, सी. वर्धा,
डी. नागपूर. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे सी. वर्धा. यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानामध्ये 2023 ते 2024 या वर्षातल्या अभियानातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची घोषणा ग्रामविकास विभागाने केली आहे. 2005 ते 2006 या आर्थिक वर्षापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मार्च 12 राज्यातील विभागीय आणि राज्य स्तरावरील पंचायत राज संस्थांमध्ये प्रशासकीय व्यवस्थापन आणि विकास कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींसाठी पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यात पहिल्या क्रमांकाची जिल्हा परिषद म्हणून वर्धा जिल्हा परिषदेला 30 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा परिषद म्हणून अमरावती जिल्हा परिषदेला 20 लाखांचे पारितोषिक मिळाले आहे. सोलापूर जिल्हा परिषद ही राज्यात तिसरी आली आहे. पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ए. राजकारण. बी. कला. सी. साहित्य. डी. पत्रकारिता. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे डी. पत्रकारिता. पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारितेतील उत्कृष्टता, साहित्यिक कामगिरी, संगीत रचना यासाठी दिला जातो. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामार्फत 1917 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. पुलित्झर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय 1937 मध्ये पत्रकार गोविंद बिहारीलाल होते. प्रत्येक पुरस्कार विजेत्याला एक प्रभात पत्र आणि $15,000 अमेरिकन दिले जातात. तसंच लोकसेवा श्रेणीतील विजेत्यांना सुवर्ण पदक दिले जाते. 2025 मध्ये 23 पुरस्कार प्रदान करण्यात आले. संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. शशी थरूर. बी. अनुराग ठाकूर. सी. सुप्रिया सुळे. डी. के. सी. वेणुगोपाल. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. के. सी. वेणुगोपाल. लोकसभा अध्यक्ष संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची निवड करतात. लोकलेखा समितीची सुरुवात 1921 मध्ये झाली. 2024 पासून लोकलेखा समितीचे अध्यक्ष के. सी. वेणुगोपाल हे आहेत. लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असून 15 लोकसभा मधील तर 7 सदस्य हे राज्यसभेमधील आहेत. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे? ए. ऑपरेशन सिंदूर. बी. ऑपरेशन ब्रह्मा. सी. ऑपरेशन शिवा. डी. ऑपरेशन राहत. आन्सर सी. ऑपरेशन शिवा. दरवर्षी अमरनाथ यात्रा ही हिंदू तीर्थक्षेत्र आहे जी हजारो भाविकांना जम्मू आणि काश्मीर मधील एका पवित्र गुहेत आकर्षित करते. 3 जुलै ते 9 ऑगस्ट 2025 पर्यंत नियोजित असलेली यावर्षीची तीर्थयात्रा भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या दरम्यान होत आहे. पहलगाममध्ये अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा उपाययोजना वाढवल्या आहेत.